जय बोलो देवादिदेव महावीर भगवान की। जोरात द्या हात वर करून जय करा। जय बोलो प्रथमाचार्य आचार्य श्री शांतिसागर जी मुनि महाराज की। जय बोलो 108 संत शिरोमणी आचार्य श्री विद्यासागर जी मुनि महाराज की। जय बोलो आचार्य श्री चंद्रप्रभु सागर महाराज की। जय बोलो आचार्य श्री धर्मसेन महाराज की। समस्त संघ की आज की आनंद की। आताच आचार्यश्रीने जो मला या ठिकाणी आशीर्वाद दिला, मी मनापासून आचार्यश्री आपल्या आशीर्वाद नेहमीच माझ्यासोबत माझ्यावरती आणि माझ्या कुटुंबावरती आहेतच। आज या पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सवाचा मी एक सदस्य असलोच तरी सुद्धा मला या ठिकाणी वेळ देता आला नाही। मी पहिला तुमची क्षमा या ठिकाणी मागतो, कारण हा पूर्ण महिना आणि 1 जानेवारीपासून आजपर्यंत आपल्या समाजामध्ये अनेक ठिकाणी पंचकल्याण महामहोत्सव असतील आणि बरेचसे लग्नाचे वगैरे मुहूर्त असल्या कारणाने आणि मी एकटाच असल्यामुळं महाराजजी मला सगळीकडे जावं लागतं आणि मतदारसंघात सुद्धा माझं त्या ह्याच्यानं काम असल्यामुळं मी आपल्याला वेळ देऊ शकलो नाही। तरीसुद्धा आज दादांच्या पावलावर पाऊल ठेवून दक्षिण भारत जैन सभेचे ज्यावेळेला दादा अध्यक्ष झाले, त्या अध्यक्ष झाल्यानंतर महाराजजी दक्षिण भारत जैन सभेचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम आदरणीय दादाने त्या 10 वर्षामध्ये केला। खऱ्या अर्थानं धार्मिक गोष्टींना वाव जास्त न देता आज जे आपण महाराजजी या ठिकाणी हातात आचार्यश्री आपण जे काम घेतलेलं आहे हे खरोखर त्या दिशेनंच आपलं सुद्धा वाटचाल या ठिकाणी त्या समाजामध्ये चाललेलं आहे। पहिलं मी महाराजजींचं आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी आपल्याला नमस्तू करतो महाराजजी, कारण जे हा आपण काम या घेतलेलं आहे त्याला नक्की भविष्यामध्ये सगळ्यांनी त्या ठिकाणी अजरामर राहणार आहे आणि अजरामर असं राहणारं कार्य आपण आपल्या हातात घेतलेलं आहे। यामध्ये आमचा सुद्धा कुठेतरी समावेश असला पाहिजे, म्हणून दक्षिण भारत जैन सभेचे दादा अध्यक्ष असताना 3 गोष्टींना त्या ठिकाणी महत्त्व दिलं। ते म्हणजे आरोग्य, शिक्षण आणि संस्कार। आणि संस्काराचं सांगायचं झालं आचार्यश्री तर दादांनी दक्षिण भारत जैन सभेचे वीर सेवा दलाच्या माध्यमातून चालत असलेल्या पाठशाळेला वर्षाला 2 लाख रुपयाची देणगी ही अजरामर त्या ठिकाणी निरंतरपणे दिलेली आहे। याचं कारण एवढंच आहे की माझ्या माता भगिनींना माझी एक विनंती आहे की आपलं बाळ अथवा आपलं मूल 10वी पर्यंतच त्यांना आपण जर जे संस्कार दिलं तर ते आयुष्यभर ते संस्कार टिकत असतात। त्यामुळे माझी विनंती आहे आणि मी आज महाराजजी मला सांगायला आनंद होतो की मी पूर्ण बेळगाव धरून तिकडे झुंझुरवाडपर्यंत असेल, आपलं तेरदाळ जमखंडी असेल, या सगळ्या भागात फिरून प्रत्येक गावात पाठशाळा उघडण्याचं आम्ही त्या ठिकाणी कार्य हाती घेतलेलं आहे, जेणेकरून आपल्या मुलांना संस्कार त्या ठिकाणी 10वी पर्यंत तरी मिळावेत आणि आपली मुलं 10वी पर्यंत पाठशाळेला जावेत ही असं एक दादांची मनापासून इच्छा होती। आणि ते कार्य आज आम्ही त्या ठिकाणी मी असेल, माझे आमदार संजय पाटील असतील, अभय पाटील असतील, आम्ही त्या माध्यमातून काम करत आहोत। महाराजजी आज आपण सुद्धा जे काम आपल्या हाती घेतलेलं आहे याला नक्कीच भविष्यामध्ये यश, तर आपला आशीर्वाद आणि आपला हात लागले म्हटल्यावर त्या ठिकाणी यश निश्चित आहे आणि हे कार्य अजरामर राहणार आहे। आज आपल्या समाजामध्ये मी जास्त जर बोलायला गेलो तर एकेकांना वाईट वाटतंय, परंतु जे काय अनाठाई खर्च आज पंचकल्याण महामहोत्सवाच्या माध्यमातून होत आहे त्यात कुठेतरी बचत करून असं जे आपण महाराज आपण हातात कार्य घेतलं याला आपण कुठेतरी सगळ्यांनी जर हातभार लावला तर नक्कीच त्या ठिकाणी यश मिळणार, यात शंका नाही। आणि आज माझ्यासारखा एक कार्यकर्ता, मी दादांचे एक चिरंजीव म्हणून आपण जे कार्य घेतलेलं आहे यात कुठलं तुम्ही मला देईल ती जबाबदारी स्वीकारायला मी तयार आहे आणि ज्याला तुम्ही म्हणाल त्याला मी देणगी द्यायला तयार आहे, कारण इथं देणगी द्यायचं म्हणजे मनापासून मला समाधान वाटतं। आज अनेक पंचकल्याणमध्ये माझा देणगीचा सहभाग त्या ठिकाणी आहे, परंतु जे कार्य आपण करत आहात हे समाजासाठी आणि आपल्या सगळ्या मुनी त्यागींसाठी असेल, भविष्यामध्ये हा जे आपण काम घेतलेलं सगळ्यांनाच उपयोग होणार। त्यामुळे ह्या कार्याला आपण कितीही दिलं तरी त्याला कमी आहे। त्यामुळं मी जे काय आपण आदेश द्याल, जे काय आपण जबाबदारी द्याल त्याला नक्की मी ते पाठपुरावा करून ते देण्याचं काम मी असेल, आमचे पितृतुल्य बंधू अभिनंदन पाटील नक्कीच करणार। त्या आणि विशेष म्हणून दादांचं जे कार्य आपण जे आशीर्वाद दिला ते पुढे घेऊन जाण्याचा सुद्धा प्रयत्न त्या ठिकाणी समाजामध्ये मी असेल, आमचे बंधू यापुढे सुद्धा करत राहू। आपला आशीर्वाद सदैव आमच्यावर असू दे एवढंच या ठिकाणी मी मनोगत व्यक्त करून माझ्या 2 शब्दाला विराम देतो। माझा सन्मान केल्याबद्दल सुद्धा मी सर्व कमिटीचं सुद्धा या ठिकाणी आभार मानून माझ्या शब्दाला विराम देतो। जय जिनेंद्र।